मला तिजोरीतली संपत्ती किती आणि सातबारा किती हे सांगताही येणार नाही आणि मी कायम सांगते की माणसाची संपत्ती जर मोजायची असेल तर त्याच्या भोवती असलेल्या माणसांवरून मोजावी. डीपीला ठेवताना छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवणारे लोक आतमध्ये अशी टीका टिप्पणी आपल्या कमेंट मधून करत असतात. एखाद्या महिलेला हरवणं जेव्हा शक्य होत नाही तिच्या कामाच्या माध्यमातून, तिच्या विचाराच्या माध्यमातून, तेव्हाच तिच्यावरती जाहीररित्या तिच्या चारित्र्यावर टीका करणं हे सरास पाहायला मिळतं. यामध्ये जी सत्यवंची सावित्री आम्ही पाहिलेली नाही, तिच्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यापेक्षा ज्या ज्योतिबाच्या सावित्रीने आमच्यासाठी अंगा खांद्यावर श्रीरामातेचे गोळे झेललेत, त्या ज्योतिबाच्या सावित्रीचा वारसा जर पुढे चालवला तर समाजाच्या अंधश्रद्धा नक्कीच कमी होतील असं मला मनापासून वाटतं. ते म्हटले 7 जन्मी तू मिळावी म्हणून मी पूजा केलेली नाहीये, पण तू जे काही कमवलेस ते तुझ्या कर्तृत्वावर कमवले, त्याचा सन्मान म्हणून मी ही वटपौर्णिमेची पूजा केली आहे. ते एक समाधान आहे की स्पर्धा परीक्षा पास होऊ शकलो नाही, पण स्पर्धा परीक्षेमध्ये आता विचारलं जातं की आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, तितकं तर नक्की काम आपण करू शकलो याचं समाधान आहे. की आपण ज्या खुर्चीवर बसू, ज्या पदावर बसू, त्या पदावर परत असू की नाही माहित नाही. एक ठराविक कालावधी प्रत्येक पदासाठी असतो. नमस्कार, मी भाग्यश्री. बखर लाईव्हच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बखर लाईव्हच्या या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आल्या आहेत. खरं तर अधिकारी व्हायचं होतं, मात्र सासूबाईंचा राजकारणातला वारसा घेत राजकारणात पदार्पण केलं आणि आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपालीताई चाकणकर आज आपल्या भेटीला आल्या आहेत. ताई, तुमचं बखर लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही नवदुर्गाच्या विशेष कार्यक्रमात आज आला आहात आणि आपल्या गप्पा होणारच आहेत. त्यानिमित्ताने तुमचा प्रवास असेल, तुमचं राजकारण असेल, तुमचं समाजकारणातलं काम असेल, या सगळ्यांबद्दल बोलूच. पण गप्पाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाते. ताईचं बालपण कसं होतं? हडपसर मध्ये माझा जन्म झाला, पण माझं आजोळ दौंड मधलं आणि फार मोठी एकत्र कुटुंब पद्धत आमच्या घरामधली. जे माझे 7 काका, 12 बहिणी, 7 भावंड आणि अशा सगळ्या आत्या, आत्ते भाऊ आणि अशा जवळजवळ 60-65 माणसांच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आम्ही लहानाचं मोठं झालो. या एकत्र कुटुंब पद्धतीमुळे खर तर शेअरिंग करणं जे आपण म्हणतो आणि येणाऱ्या कुठल्याही गोष्टी असतील तर त्याचा बाऊ न करता त्याला सामोरं जाणं हे मात्र आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीमधून शिकलो. कुटुंबामध्ये राजकारणातल्या व्यक्ती होत्या, नोकरी करणारे होते, प्रशासकीय अधिकारी घरामध्ये, अशा प्रत्येक फील्डमध्ये काम करणारी लोक घरामध्ये जवळून पाहता आली. राष्ट्रपती शौर्य पदक मिळालेले काका असतील, त्यांचे त्यावेळेचे सत्कार सन्मान, म्हणजे 1990, 91, 92च्या दरम्यानच्या कालावधीमध्ये हे सगळं जवळून पाहिलेलं. घरातलं सरपंच पदापासूनच्या निवडणुकांचं असं माहेरी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. जसं यश मिळालेलं पाहिलं तसं पराजय ही लहानपणापासून पाहिलं, पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हे पराजय सहज पचवता येऊ लागलं. म्हणजे सगळ्यांच्या सोबती ज्या गोष्टी झाल्या त्या मागे सोडून पुढे चालता येईल असं. माझं शिक्षण हे कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये झालं. मी हडपसरच्या साधना कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी. 12वी पर्यंत शिक्षण मी RR शिंदे ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स मधून घेतलं. 12वी नंतर अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये BCS केलं. त्याच्यानंतर MPSCच्या परीक्षा दिल्या. MPSC मध्ये यश मिळालं नाही, पण सिम्बायोसिस कॉलेजला एक्सटर्नल स्टुडंट म्हणून मी MBA केलं. HR माझा स्पेशल सब्जेक्ट होता आणि या सगळ्या अभ्यासाच्या प्रवासामध्येच राजकारण सुरू झालं. म्हणजे राजकारण हे असं शालेय जीवनामध्ये कबड्डी, खो खो या सगळ्यांची कॅप्टन म्हणून, पूर्ण शाळेची मॉनिटर म्हणून आणि शाळेतल्या या सगळ्यांमध्ये मैत्रीच्या दुनियेमध्ये राहणारी व्यक्ती, असं खरं तर फार मोठा माहोल आणि खूप चांगल्या वातावरणामध्ये ही सगळी वाढत गेले. आणि विशेष म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये, आमच्या कुटुंबामधल्या मुलांना असं वाटायचं की आपण काय ह्यांच्या घरामध्ये मुलं म्हणून जन्माला आलो. इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हा मुलींना वाढवलं. म्हणजे मुलींकडे खूप चांगलं लक्ष दिलं गेलं, मुलींची काळजी घेतली गेली. त्याच्यामुळं आमच्या कुटुंबामध्ये माहेरी मुलं स्वतःला दुर्दैवी समजत होते की आपण मुलगी म्हणून जन्माला यायला पाहिजे होतं. अशा वातावरणात वाढल्यामुळं कदाचित निर्णय घ्यायची क्षमता मिळाली, निर्णय घेता आले. आणि निर्णय घेत असताना तो आई वडिलांच्या
दृष्टिकोनातून त्यांच्या हिताचा असावा, त्यांना त्रासदायक नसावा, त्यांना तो योग्य वाटावा, असा एक दृष्टिकोन कायम या कुटुंबातून मिळाला. ताई, मी ओळख करून देताना म्हटलं होतं की तुम्हाला प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं आणि तुम्ही MPSC ची परीक्षा दिल्या. आता या टप्प्यावर तुम्ही आहात राजकारणाच्या, कसं पाहता स्वतःच्या करिअरकडे? काय वाटतं, म्हणजे अधिकारी ते करिअर जास्त आवडलं असतं की आता आहात ते, त्या बाबतीत तुम्ही कसा विचार करता? कोणत्याही करिअरमध्ये प्रत्येकालाच संघर्ष असतो. आता मी राजकीय क्षेत्रामध्ये आहे, यामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीचा प्रवास माझा राजकारणाचा झाला. म्हणजे बचत गटाचा अध्यक्ष, खडकवासला विधानसभा अध्यक्ष, पुणे शहर अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष, आणि या सगळ्यांमध्ये अनुभव खूप मिळाले. माणसं जमवता आली, लोक पुस्तक वाचतात, आता माणसं वाचायला शिकत आली. आणि या सगळ्या प्रवासामध्ये अनुभवाबरोबरच हा महाराष्ट्र फिरता आला, पाहता आला, आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या महिलांचे दुःख पाहिले की जाणवलं की आपण अतिशय सुखात आहोत. आपण पुणे मुंबई या भागातले, शहरी भागातले लोक अतिशय सुखाचं आयुष्य जगत असतो. फार सुविधा आपल्याला सहजासहजी मिळत असतात. ग्रामीण भागातल्या महिलांचा संघर्ष हा फार मोठा आहे, आणि तो जवळून पाहता त्याच्यावरती काम करण्याची संधी मिळाली. आणि आयोगाच्या माध्यमातून हे काम करत असताना, अनेक प्रश्नांवरती काम करत असताना, त्यातून उपाय करत असताना, त्या महिलांना बाहेर काढणं किंवा त्यांच्या प्रश्नांवरती उत्तर देणं आणि त्यांना न्याय देता आलं. त्याच्यामुळे हा प्रवास माझा महिला आयोगाचा मला प्रचंड समाधानकारक असा मिळाला. खूप कामं केली, अनेकांचे आशीर्वाद मिळाले, अनेकांचे प्रश्न सोडवता आले, अनेकांचे कुटुंब बसवता आले, कुटुंब एकत्र करता आले, अनेकांना न्याय देता आला, अनेकांचं कुटुंबातून उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा एकदा सावरता आलं. त्याच्यामुळे आयोगाचा प्रवास हा माझा प्रचंड समाधानकारक आहे. संघटना म्हणून देखील खूप मोठ्या प्रमाणातलं काम महाराष्ट्रात करता आलं. संघटनेच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करणं आणि पक्षाला ताकद देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करता आलं. त्याच्यामुळे माझा हा प्रवास समाधानाचाच आहे. अधिकारी जरी झाले असते तरी त्यामध्येही झोकून देऊन काम केलं असतं, कारण की माझं एक तत्व आहे की आपण ज्या खुर्चीवर बसू, ज्या पदावर बसू, त्या पदावर परत असू की नाही माहित नाही. एक ठराविक कालावधी प्रत्येक पदासाठी असतो. मग त्या ठराविक कालावधीमध्ये त्या पदाला न्याय देता आला पाहिजे, आणि त्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देता आला पाहिजे. आणि हे काम मी माझ्या कालावधीत केलं. अधिकारी होत आलं नाही ही खंत होती, पण आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर MPSCच्या परीक्षेमध्येच प्रश्न होता की राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, आणि त्यामध्ये माझं नाव होतं. अगदी 4-5 दिवसापूर्वी देखील एक परीक्षा झाली, त्यामध्ये सुद्धा त्या परीक्षेमध्ये की राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत असे प्रश्न. आता स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो की आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, त्याच्यामुळे ते एक समाधान आहे की स्पर्धा परीक्षा पास होऊ शकलो नाही, पण स्पर्धा परीक्षेमध्ये आता विचारलं जातं की आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, तितकं तर नक्की काम आपण करू शकलो याचं समाधान आहे. त्याच्यामुळे या कामामध्ये समाधान आहे आणि काम करू शकलो चांगल्या पद्धतीचं, आणि इथे पुढेही करता यावं यासाठी प्रयत्न आहे. ताई, लग्नानंतर घरात सासूबाईंचा वारसा होता, सासूबाई तुमच्या नगरसेवक होत्या, आणि त्यानंतर तुमचा राजकारणातला हळूहळू प्रवास सुरू झाला. पण ज्यावेळी लग्न जमलं किंवा लग्न करून तुम्ही घरात आलात, चाकणकरांच्या सुनबाई झालात, त्यावेळी नेमकं कसं होतं तुमचं? एकूणच म्हणजे जुळून घ्यायला काही, कारण की घरात राजकीय पार्श्वभूमी असताना राजकारणी घराण्यात वावरताना सून म्हणूनचा काय तो अनुभव होता? मी जेव्हा माहेरी होते तेव्हा एकत्र कुटुंब पद्धत होती. आम्ही भावंड वगैरे सगळे एकत्र होतो. एक दुसरा फरक, चाकणकर कुटुंबांमध्ये कमी माणसं होती, म्हणजे अगदीच 13-14 माणसं घरात होते. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या कुटुंबामध्ये एवढ्याशाच माणसांमध्ये आलो, त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये माणसंच घरात नाही असं फार वाटायचं आणि दुःख व्हायचं. दुसरी गोष्ट, मी जेव्हा चाकणकरांकडे आले तेव्हा माझं शिक्षण सुरू होतं, त्याच्यामुळे राजकारण हा माझा विषय नव्हता. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये माझ्या सासूबाई नगरसेविका होत्या, तर तोपर्यंत मी राजकारणात नव्हते, कारण की माझा अभ्यास सुरू होता आणि नुकतंच बाळाच्या आगमनाची चाहूल होती. अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे या गोष्टींना मी प्राधान्य दिलं. दुर्दैवाने माझ्या सासूबाईंचं निधन झालं, आणि या कालावधीमध्ये मी सासूबाईंच्या बचत गट सांभाळले, की त्या स्वतः नगरसेविका असल्यामुळे त्यावेळेस म्हणजे नागरवस्ती विकास योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बचत गट
तयार करणं, त्यांना उद्योग व्यवसाय देणं, प्रशिक्षण देणं आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं करणं हा फार मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवला जात होता. आणि यामुळे या बचत गटाच्या माध्यमातून मी काम सुरू केलं होतं. पण सासूबाईंच्या निधनानंतर या राजकारणाचा प्रवास सक्रियपणे सुरू झाला. बचत गटातल्या महिलांचे प्रश्न सोडू शकतो असं वाटलं आणि मग पुढे जास्त सक्रिय होत राजकारणाचा प्रवास सुरू झाला. तर असं म्हणतात की कुठलीही स्त्री सक्सेस जेव्हा मिळवते कुठल्याही क्षेत्रात असेल त्यावेळी फॅमिलीचा असतो आणि विशेष करून तिच्या पतीचाही तितकाच सपोर्ट असतो. तुमच्या पतींनी वड सावित्रीच्या दिवशी वडाला फेऱ्या मारल्या होत्या आणि त्याच्या सगळीकडे बातम्या झाल्या होत्या. एक बायको म्हणून त्यावेळी काय भावना होती? मी त्यावेळेस प्रवासात होते आणि मला नोटिफिकेशनला बातमी येत होती की या व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी वडाला फेऱ्या मारला. तर मी नोटिफिकेशन ओपन करेपर्यंत मी कार्यक्रमाला उतरले आणि मला थोडासा रेंजचा प्रॉब्लेम होता म्हणून पाहता आलं नाही. कार्यक्रम करून मी परत बसले, परत बातम्या सुरू झाल्या. मी पाहिलं तर आमचेच महाशय मला ते वडाला फेऱ्या मारताना मी आश्चर्यचकित झाले, कारण की मला काही कल्पना सरप्राईज होतं आणि मी बाहेर होते. मी फोन केला की मी तुमची बातमी पाहते, तुम्ही वडाच्या झाडाला फेऱ्या मारताय. आणि माझ्या जाऊबाई होता बाकीच्या, इकडे पण माझी म्हणजे चुलत जाऊ वगैरे अशी मोठी फॅमिली, त्यांच्या बरोबर ते त्यांना विचारून करताना मी ते पाहिलं की आता काय करू, आता हे करू का, आता असं करून त्यांनी ती पूजा केलेली. तर मी त्यांना विचारलं तुम्ही आज कशी काय पूजा केली? तर ते म्हटले 7 जन्मी तू मिळावी म्हणून मी पूजा केलेली नाहीये, पण तू जे काही कमवलेस ते तुझ्या कर्तृत्वावर कमवले, त्याचा सन्मान म्हणून मी वटपौर्णिमेची पूजा केली आहे. तर मला कौतुक वाटलं, अभिमान वाटलं आणि समाधानही वाटलं की नवरा आपल्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतोय. मी लग्नानंतर कधीही वड पूजलेला नाही, या गोष्टीवर माझा विश्वासही नाहीये. कोणाच्या मला भावना दुखवायच्या नाहीत, पण यामध्ये जी सत्यवंची सावित्री आम्ही पाहिलेली नाही, तिच्यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारण्यापेक्षा ज्या ज्योतिबाच्या सावित्रीने आमच्यासाठी अंगा खांद्यावर श्रीरामाताचे गोळे झेललेत, त्या ज्योतिबाच्या सावित्रीचा वारसा जर पुढे चालवला तर समाजाच्या अंधश्रद्धा नक्कीच कमी होतील असं मला मनापासून वाटतं. निश्चित. ताई, तुमचा लेक अभिनय क्षेत्रात किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, त्यांची चांगली कामगिरी मी बघत असतो. तुम्हाला कधी वाटलं का अभिनय क्षेत्राकडे जावं किंवा काही अशी इच्छा होती? नाही, कधीच नाही. ते क्षेत्र आपलं नाहीच आहे, आमच्या कुटुंबामध्ये कोणी नाही, त्याच्यामुळे ते जवळून पाहता आलं नाही. पण मुलाला त्या ऑफर आल्या आणि त्याने त्याच्यामध्ये त्याच्या पद्धतीने काम केलं. त्याची एक अट मला होती पण की मी जेव्हाही सेटवर असेल तर प्लीज तू माझ्या सेटवर येऊ नयेस, मी काम करू शकणार नाही. त्याचं पूर्ण फिल्म तयार होईपर्यंत मी कधीच त्याच्या सेटवर गेले नाही. मग कधी सल्ला देता त्याला? नाही देत सल्ला. त्याला एकच सुरुवातीपासून सांगितले की तू कोणतेही निर्णय घे, पण त्या निर्णयाबरोबर आम्ही असू, पण निर्णय चुकणार नाही. पण शेवटी माणूस आहे, कधी ना कधी निर्णय चुकतात. तर त्या निर्णय चुकला तर दुरुस्त करत असतानाही आम्ही तुझ्या बरोबर आहोत, पण एकदा चुकलेला निर्णय परत चुकू नकोस. बरोबर. बाकी तुझ्या आयुष्याचे निर्णय तुला घेण्यासाठी तू मोकळीक आहे. तुझ्या आयुष्याचे निर्णय चुकणार नाही शक्यतो, त्याच्यासाठी सल्ला मात्र आम्ही देत राहू, मार्गदर्शन करत राहू, पण शेवटी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. नक्कीच. राजकारणात वावरताना राजकारणातली कुठली मैत्री अशी तुम्हाला आठवते, आवडते एकूणच आजवरच्या प्रवासामध्ये? माझ्या या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या सगळ्या महिलांबरोबर खूप चांगली मैत्री आहे. त्याच्यामुळे एक कुणाचं नाव घेतलं तर इतर नाराज होते. त्याच्यामुळे या पक्ष बाजूला ठेवून अनेकांबरोबरचे पहिल्यापासूनच चांगले नातेसंबंध आहेत, मैत्री जोपासलेली आहे आणि मैत्रीचा गोतावळा माझा फार मोठा आहे. ताई, एकूणच ज्यावेळी तुम्हाला फावला वेळ मिळतो या सगळ्या कामातनं, त्यावेळी नेमकं काय करायला आवडतं? तुमचा मध्यंतरी एक सायकलिंगचा व्हिडिओ पण व्हायरल झालेला, व्हिएतनामचा काहीतरी तुम्ही ट्रिपला गेलेलात बहुतेक लोकसभेच्या इलेक्शन नंतर का त्या दरम्यानच कधी. तर अशी काय वेगळी आवड आहे की जी आम्हालाही माहिती नाहीये पण तुम्ही करता? ते फॅमिली बरोबर होते मी व्हिएतनामला आणि तिथं ती सिटी होती, ती फक्त सायकल सिटीच होती. म्हणजे त्या सिटीमध्ये बाकीच्या गाड्या वगैरे अशा 4 व्हीलर अलाउड नाही, तिथे फक्त सायकल चालवले जातात. त्याच्यामुळे ते मार्केटमध्ये सायकलिंग करत तो व्हिडिओ होता, तो व्हायरल झाला. पण या अशा वेळांमध्ये पुस्तक वाचायला आवडतं, पण हल्ली ते कमी झालंय. प्रवासामध्ये सगळेच बरोबर असतात, त्याच्यामुळे पुस्तक वाचन वगैरे इतकं होत नाही, पण पुस्तक वाचायला आणि आवडतं. आणि सिरीज वगैरे बघणं
ते सध्या हल्ली तो तितकासा वेळ मिळत नाही मिळत मला. सिरियलची नावही सांगता यायची नाही, फार पाहताही येत नाही. पण पहिल्यापासून ती आवडी नव्हती, त्याच्यामुळे इतके काही पाहिलेले नाही. पुस्तक वाचन आवड, पुस्तक वाचायला आवडतं माझी आणि स्वतःची वेळ वाच- मिळाला तर पतीसाठी असेल किंवा लेकासाठी असेल, काय करायला आवडतं, बनवायला आवडतं? कारण प्रत्येक मुलाला आपल्या आईच्या हातचं काहीतरी स्पेशल आवडत असतं. तुम्ही काय बनवता? पूर्वी घरामध्ये असताना पोळी आणि पुरणपोळी हे मुलाला माझ्या हातचं आवडायचं. आवडायचं, म्हणजे मी करायचे. हल्ली तितका वेळ मिळत नाही, हम्म. पण आता घरात असलं तर आम्ही चहा घेत गप्पा छान मारतो. सकाळचा वेळ मिळाला, दुपारच्या वेळेमध्ये जेवायला एकत्र असेल तर शक्यतो एकत्र बसायचं आम्ही सगळे. आणि माझी इकडेही माझ्या जाऊबाई आणि मी अशी एकत्र फॅमिली आहे आमची. त्याच्यामुळे आमच्या घरात मुलांबरोबर, फॅमिली बरोबर माझ्या काही गोष्टी शेअर करणं किंवा काही घडतंय त्याच्यावरती चर्चा करणं, हे चहाच्या रिफ्रेशमेंट असते ती. जेवणाच्या वेळेस गप्पा होतात. आम्ही ज्या ज्या वेळी तुम्हाला सोशल मीडियातून पाहतो त्यावेळी अगदी अशा छान अप टू डेट आणि खूप छान छान साड्यांचं कलेक्शन तुमच्याकडे. ही साडी खरेदी कुठून करता आणि मिस्टरांची असते, तुमची असते, वेळ कधी मिळतो? कारण वॉर्डरोब मॅनेज करणं ही सुद्धा खूप एक कला आहे आणि ते पण एक मोठं मॅनेजमेंट, एक मोठा टास्क आहे. कारण आपल्याला रोज कुठेतरी जायचं आणि तितक्याच छान अप टू डेट मध्ये जायचंय, तर कसं मला मॅनेज वाटतं महाराष्ट्रात फिरताना सगळ्यात जास्त विचारला जाणारा हा प्रश्न आहे माझ्यासाठी. साड्यांची खरेदी, मला पहिल्यापासून साड्या प्रचंड आवडतात. आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या दर महिन्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये सेमिनार जे आयोजित केलं जातं, ते मी आवर्जून तिथल्या साडी शॉप किंवा साड्यांचं मार्केट असेल तिथं व्हिजिट करते. तिथूनही बरीचशी खरेदी होते आणि जशी फिरताना साडी आवडेल तशा साड्या घेते. ठराविक असं ठिकाण नाही की कुठे आपल्याला साडी घ्यायची काय, पण वेगळा पॅटर्न वाटला, वेगळी डिझाईन वाटली तर आवर्जून खरेदी करते. विशेष म्हणजे माझे पती माझ्यासाठी बऱ्याचशा साड्या स्वतः खरेदी करून आणतात आणि चॉईस चांगले असल्यामुळं आवडून जाते. एखाद्या साडीची खास आठवण, म्हणजे प्रत्येक स्त्रीला एक साडीची काही काहीतरी खास आठवण असते, तशी प्रत्येक साड्यांचीच असते, पण एक साडी खूप जवळची असते, अशी काही आठवण? अशी खास तशी आठवण सांगता यायची नाही, कुठल्या एखाद्या साडीसाठीची काही आठवण आहे असं नाही. सगळ्याच साड्या माझ्यासाठी खास छान पण दिसतात. मुळातच आजवरचा हा सगळा जो राजकीय प्रवास आहे आणि आपण नवदुर्गा विशेष बोलतोय, नवरात्राचा उत्सव सुरू आहे, आदिशक्तीचा उत्सव सुरू आहे, एक स्त्री म्हणून आव्हान वाटतं, काही मर्यादा वाटतात काम करताना राजकारणात? आजही पुरुषप्रधान संस्कृती तितकीच आहे. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांनी काम करत असताना स्पर्धा म्हणून महिलांकडे पाहणं, स्पर्धक म्हणून महिलांकडे पाहणं, आजही ती मानसिकता समाजामध्ये आहे. त्याच्यामुळे या मानसिकतेमध्ये एखाद्या महिलेला हरवणं जेव्हा शक्य होत नाही तिच्या कामाच्या माध्यमातून, तिच्या विचाराच्या माध्यमातून, त्यावेळेस तिच्यावरती जाहीररित्या तिच्या चारित्र्यावर टीका करणं हे सर्रास पाहायला मिळतं आणि या सगळ्या अनुभवामधून जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे फार अनुभवायला मिळतं आणि मला आश्चर्य वाटतं, डीपीला ठेवताना छत्रपती शिवरायांचा फोटो ठेवणारे लोक आतमध्ये अश्लील टीका टिप्पणी आपल्या कमेंट मधून करत असतात, गलिच्छ भाषा वापरत असतात. घरातल्या आईकडे, बहिणीकडे, बायकोकडे कोणी वाईट नजरेने पाहिलं तर ज्यांच्या तळपायाच्या आत मस्तकात जाते ते दुसऱ्या महिलांवरती सर्रास अश्लाघ्य भाषेमध्ये टीका करत असतात. त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना मला आवर्जून सांगायचंय की आपण जेव्हा दुसऱ्या महिलेवर बोलतो, तिच्या कुटुंबावर बोलतो, तिच्या चारित्र्यावर बोलतो आणि अर्थहीन माहिती असते, कोणत्याही माहितीच्या आधारे त्याला नसतो, त्यावर टीका टिप्पणी करतो, त्यावेळेस आपल्या घरातल्या महिलांवर कोणीतरी टीका टिप्पणी करणारे तयार तुम्ही करत असता. त्याच्यामुळे विरोध जरूर करा, वैचारिक विरोध जरूर असावा आणि तो प्रखर जितका करता येईल तितका करावा, जितका टोकाचा करता येईल तितका करावा. पण पातळी सोडून ती भाषा वापरणं त्याच्यासाठी फार काही लागत नाही. जिथे तुमची वैचारिकता संपून जाते तिथे तुम्ही अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वापरता. त्याच्यामुळे त्याच्यासाठी फार विचार करावा लागत. म्हणजे एक तर तुमच्याकडे विचारच नाहीये म्हणून तुम्ही ती पातळी वापरता. त्याच्यामुळं ही जी लोक आहेत आणि याच्यामध्ये आश्चर्य म्हणजे मला काल एक माझ्या राज्य महिला आयोगावरती, म्हणजे मी पुरुषांवरती बोलते पण एक पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती सुद्धा काल ट्विट केलं की राज्य महिला आयोगाने इकडे दखल घेतली का, तिकडे घेतली का, ही काही माहिती त्यांना नसते.
आणि मग ते आपण किती ज्ञानी आहोत, आपण किती माहिती असं दाखवलं जातं. मी रात्री ते ट्विट केलं आणि माझं त्या घटनेच्या संदर्भातलं लगेच ट्विट, माझं पत्र ऑलरेडी पोस्ट झालेलं होतं. ते काहीतरी 27 तारखेची घटना होती, पत्र गेलेलं. पण प्रत्येक घटनेचं आम्ही असं प्रदर्शन मांडत नाही. नक्कीच. महाराष्ट्रामध्ये इतक्या घटना घडतात, बरोबर. त्या घटना आपल्यापर्यंत, काही घटना अशा असतात की त्याची चर्चा जेव्हा चालते समाजामध्ये किंवा ती माहिती होणं गरजेचं, तेव्हा आम्ही ते ट्विट करतो की या घटनेची इथपर्यंत अपडेट आहे, आम्ही दखल घेतोय. दररोजच्या घटना आम्ही सगळ्या मांडत नाहीत, कारण की आमच्याकडे दररोज हजारोनी घटना येतात आणि येणाऱ्या घटनांमध्ये त्या व्यक्तीची ओळख आम्हाला गोपनीय ठेवायची असते, कारण की त्या मुलीला न्याय देताना, त्या कुटुंबाला न्याय देताना तिची ओळख बाहेर होऊ नये, त्यानंतर त्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे ही सगळी गोपनीयता सांभाळून आम्ही काम करत असतो. पण आज समाजाची मानसिकता झालीये की मग ह्याच्यावर काय केलं, मग त्याच्यावर काय केलं, मग हे केलं का, ते केलं का. खरं तर आयोग म्हणून आमची जबाबदारी केव्हा येते, जेव्हा पोलीस प्रशासन काम करत नाहीये, त्यावेळेस आयोग म्हणून आम्ही सूचना करत असतो. बरोबर. पण त्याच्याही पलीकडे जाऊन 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणी घेतली. महिला बांद्रापर्यंत येऊ शकत नाही, माझ्या ऑफिस पर्यंत येऊ शकत नाही, पण मी त्यांच्यापर्यंत जाईल म्हणून मी हे नवीन उपक्रम राबवले. पण एका गोष्टीचं समाधान आहे की कुठेही कोणतीही घटना घडली तर विरोधकांबरोबर काही लोक आता विचारतात की आयोग कुठे आहे, त्यावेळेस समाधान वाटतं. आयोगाची आठवण आहे, आयोगाची प्रत्येक क्षणाला आठवण होती. याचा अर्थ आयोगाने प्रत्येक घटनेला न्याय दिलाय आणि आयोग कुठे विचारल्यानंतर, आयोगाने दखल घेतल्यानंतर त्या घटनेला न्याय मिळणार आहे, व्यक्तीला न्याय मिळणार आहे आणि हे न्याय प्रविष्ट प्रकरण असेल तर ते शेवट न्यायापर्यंत पोहोचणार आहे. हा विश्वास जो लोकांना वाटतोय ती आमच्या कामाची पावती. नक्कीच, निश्चितच. ताई, या एकूणच सगळ्या कामांबद्दल आपण बोलतोय, तर असा काही राज्य महिला आयोगाचं काम करताना असा एखादा अनुभव की जो खूप हृदयाच्या जवळ आहे, खूप तुम्ही आत्ताच म्हणालात हजारो केसेस येतात आणि आजही आपल्या महिलांबाबत अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टेजवर लढत असतं, तर असा एखादा प्रसंग तुम्ही सांगा. प्रसंग खूप आहेत. माझ्या आयोगाच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मी महाराष्ट्र फार जवळून पाहिला, घटना पाहिल्या, व्यक्ती पाहिल्या. या सगळ्यांमध्ये मला ह्युमन ट्रॅफिकिंग मध्ये ज्या घटना घडल्या त्या मी फार जवळून पाहिला. त्याच्यामध्ये मी स्वतः होते, या प्रक्रियेमध्ये होते. या खरं तर ज्या आईवडिलांनी आपल्या लहानाचं मोठं केलं, त्या आईवडिलांना सोडून वयाची 17 वर्ष 10 महिने, 16 वर्ष 8 महिने असा कालावधी जेव्हा पूर्ण होत येतो, तेव्हा मुली घर सोडून या प्रेमाच्या जाळ्यात अडकून पळून जातात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपली फसवणूक झालीये. मग एजंटच्या माध्यमातून किंवा नोकरीचं आमिष दाखवून की चांगली नोकरी देऊ, मोठ्या पगाराची नोकरी देऊ असं आमिष दाखवून जेव्हा त्यांची फसवणूक केली जाते, तर त्या अख्खा देशामध्ये कुठेतरी त्यांचं ट्रॅफिकिंग होतं. आणि हे सगळं जवळून पाहिल्यानंतर भयानक वाटलं. आणि ज्या काही केसेस अशा होत्या आईवडिलांपासून दूर जाऊन पळून जाणं किंवा काय, तर आल्यानंतर 18 वर्ष म्हणजे 17 वर्ष 11 महिन्याची मुलगी जेव्हा घरातून जाते, ते 1 महिनाभर बाहेर राहून 18 वर्ष पूर्ण झाली लग्न करून येते. आणि आल्यानंतर जेव्हा तिने आई वडिलांच्या विरोधात तक्रार दिली की मला आई वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे, तेव्हा अक्षरशः म्हणजे मन हिलावून जातं, कारण की ते आई वडील मला भेटून गेले की ताई, आम्ही आमच्या लेकीला लहानाचं मोठं केलं, ती आम्हाला सोडून गेली आणि आता आमच्यावरतीच येऊन गुन्हा दाखल करतात की आई वडिलांपासून जीवाला धोका आहे. तर त्या एका घटनेमध्ये वडिलांना अटॅक आला. ह्या म्हणजे माझ्या समोरच्या घटना आहेत की मी त्यांना म्हंटल की मुलींनी तुमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि तुमच्यापासून जीवाला धोका आहे, तर त्यांचं एकच म्हणणं होतं की एकदाच आम्हाला तिला भेटू द्या. ती स्वतः भेटायला नकार देत होती. त्याच्यामुळे ह्या घटना अशा आहेत की त्यामध्ये वडिलांना अटॅक आला, अटॅक मध्ये वडील गेल्याने आईला मानसिक त्रासातून जावं लागलं. त्याच्यामुळं या सगळ्या घटनेचा परिणाम इतका होत गेला की आई नंतर कोणाला ओळखत नव्हती. म्हणजे ते कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि हे मी खूप जवळून पाहिलं. ते आजही माझ्या मनाला इतकं लागतं की ह्या सगळ्या घटनांमध्ये आपण आई वडिलांना किती कशा पद्धतीने वागवतोय किंवा काय त्रास देतोय. कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि नंतर थोड्या दिवसांनी त्या मुलीच्या लक्षात आलं की ज्या मुलाबरोबर ती गेली होती त्या मुलाने तिला फसवलं, कारण की तिचं बॅकग्राऊंड नोकरी नव्हती, तसं दाखवलं गेलं, बॅकग्राऊंड तसं नव्हतं, घरातल्याने त्रास द्यायला सुरुवात केली आणि साधं घर छोटस होतं. अशा ह्याच्यामध्ये ती केस पुन्हा माझ्याकडे ती मुलगी जेव्हा घेऊन आली त्यावेळेस ती वाईट सिच्युएशन होती. म्हणजे
केवळ आणि केवळ एक चक्र पूर्ण झालेलं एक निर्णय चुकला की हा आयुष्याचा सारीपाट आहे, तो उद्ध्वस्त होत जातो कुठेतरी. आणि आज ते कुटुंब मी जवळून पाहिलं आणि जेव्हा त्या मुलीचे वडील मला भेटायला आले होते, अक्षरशः हातबल होऊन पायरीवर बसले की मला एकदा तिला फक्त भेटू द्या, एकदा पाहू द्या. आम्ही ती गेल्यापासून नीट जेवलेलं नाही, झोपलेलं नाहीये, आम्हाला तिला भेटायचंय. पण ज्यावेळेस तिनेच गुन्हा दाखल केलाय, रस्तेच बंद होतात आणि कायद्याने 18 वर्षांनी संज्ञान झाले म्हणून ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण या सगळ्या गोष्टी मनाला फार लागल्यात. खूप गोष्टी अशा आहेत त्या ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो, त्या कुटुंबाची अवस्था, त्या मुलीची अवस्था हे खूप जवळून पाहिले. हे अशा मानसिकतेमधून जेव्हा जातो, मी अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेले आहे पेशंटला, ह्या पीडित आहेत त्यांना भेटायला गेले, त्यांची अवस्था ते भयंकर आहे. सगळ्या भयंकर गोष्टी आहेत ज्या माझ्या मनाला खोलवर रुतलेल्या आहेत. आणि एक गोष्ट असे मला सांगता येणार नाही, अगदी बालविवाह झालेल्या मुलींच्या गोष्टी आहेत ज्या 14व्या वर्षी बालविवाह झालाय, 15व्या वर्षी नको असलेलं बाळंतपण लादलं गेले, बाळंतपणामध्ये बाळाचा तरी मृत्यू होतो किंवा आईचा मृत्यू होतो, त्यांच्यात बाळाचा मृत्यू झालाय, आईचे हाल झालेत. हे अनेक गोष्टी त्या कुटुंबाच्या जवळून पाहिलेत. अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो तेव्हा त्याच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे, कुटुंब जवळून पाहिलेले. अशा सगळ्या गोष्टी आज डोळ्यासमोर या 3 वर्षातल्या आहेत. प्रवास आहे, आयोग आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मनाला कुठेतरी भिडतात. एक स्त्री म्हणून त्याच्यावरती आपली समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे असं मला वारंवार वाटत राहतं. म्हणजे एक घटना अशी मी सांगू शकणार नाही, पण ह्या सगळ्याच घटनांवरती समाज म्हणून एकत्र येणं, समाजाची मानसिकता बदलणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. निश्चित. ताई, एक वेगळा प्रश्न, तुम्ही इतका प्रवास करता आणि सोशल मीडियातही तुमची तितकी लोकप्रियता आहे, तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्यासोबत बऱ्यापैकी सेल्फीज काढले जातात. साधारण आतापर्यंत किती सेल्फीज तुमच्यासोबत काढले गेले असतील? हे सगळं किती लोकांचं प्रेम? मला तिजोरीतली संपत्ती किती आणि सातबारा किती हे सांगताही येणार नाही. आणि मी कायम सांगते की माणसाची संपत्ती जर मोजायची असेल तर त्याच्या भोवती असलेल्या माणसांवरून मोजावी. त्याच्यामुळे मला मी स्वतः गर्भश्रीमंत समजते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अफाट प्रेम करणारी माणसं मिळत गेली. ज्ञात अज्ञात अशा अनेक जण आहेत जी माझ्या या आयोगाच्या असेल संघटनेच्या कामामध्ये मला मदत करत राहिले, आशीर्वाद देत राहिले, शुभचिंतन करत राहिले. काही प्रत्यक्ष भेटले असतील, काही भेटलेले नसतील, पण त्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर आहेत. त्याच्यामुळं या सगळ्या प्रेमापोटी खरं तर मी हा पर्यंत प्रवास करू शकले. आणि या सगळ्यांबरोबरच्या किती सेल्फी काढलेत मला माहित नाही या सेल्फीवरून, पण जी माणसं भेटली त्यांचे आशीर्वाद मिळत गेले, जे भेटले नाहीत त्यांचं अभिष्ट चिंतन शुभचिंतन बरोबर आलंय. आणि म्हणून ही ताकद माझ्या बरोबर राहिलेली. त्या सगळ्यांना तुमच्या माध्यमातून मी मनापासून धन्यवाद देते. थँक्यू ताई, तुम्ही आज नवदुर्गा विशेष मध्ये आलात आणि आमच्याशी इतका छान मनमोकळा संवाद साधला, त्याबद्दल थँक्यू. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.